नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 14/8/2021 इयत्ता 9th स्टँडर्ड सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पेपर फर्स्ट यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण इंट्रोडक्शन टू वर्क हा भाग पाहिला. युनिट्स ऑफ वर्क अँड देअर रिलेशनशिप हे पाहिल्यानंतर आजच्या तासाला आपण वर्क याच्यावरील एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहा, एक्झाम्पल्स या ठिकाणी कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक an object of mass 200 kg to a height of 10 meter to a height of 10 meter. आता या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची किंमत तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर गिवन काय काय आहे, यामध्ये दिलेलं काय काय आहे ते पहा. गिवन वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास 20 kg. त्याचं मास 20 kg आहे ऑब्जेक्टचं आणि त्याची डिस्प्लेसमेंट जी आहे यस हे किती झाले 10 मीटर एवढी झाली. तर वर्क डन बाय द या ऑब्जेक्टवर कार्य किती घडून आलं हे आपल्याला सांगायचं आहे. मग W इज इक्वल टू F इंटू एस. F दिलेला नाही, F काढायचा आहे. मग F इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे mg. मग m ची किंमत माहित आहे आपल्याला किती आहे 20. जी ची किंमत किती आहे 9.8 आहे. परंतु जी ची किंमत ही काय असते तर फोर्स हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे आणि ऑब्जेक्ट आपण वरती नेतोय म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डायरेक्शन यांची दिशा काय आहे विरुद्ध असल्यामुळे जी ची व्हॅल्यू -9.8 येते. मग 0 98 ला 2 ने गुणा 82 16 त्याला 1 92 18 19 दशांश चिन्ह एक घर सोडून म्हणजे 196 ते पण निगेटिव्ह. आता W ची किंमत वर्क डन इन द ऑब्जेक्ट इज इक्वल टू F इंटू एस. F मिळाले आपल्याला -196 इंटू डिस्टन्स 10 मीटर इज इक्वल टू याला 10 ने गुणलं -1960 जूल एवढं कार्य घडलेलं आहे आणि ते निगेटिव्ह आहे. The negative sign occurs because the direction of force is opposite to the direction of the displacement, so that the work done is negative. हे पहा, ही पृथ्वी आहे. हा ऑब्जेक्ट पृथ्वीवरून किती उंचीवर नेलाय आपण तर 20 किलोवर. म्हणजे ही एस ची दिशा आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सची दिशा ही आहे. दोघांची दिशा ही काय आहे उलट आहे, विरुद्ध अपोजिट आहे. म्हणून जी ची किंमत जी आहे ती ऋण लिहिली जाते. त्यामुळं हे वर्क डन इन ऑब्जेक्ट इज निगेटिव्ह. का आलं हे कळालं. आता यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे यामध्ये, ते एक्झाम्पल पाहूया आपण.
Example number 2, Praveen has applied a force. दूसरे examples, Praveen has applied a force of 100 Newton on an object at an angle of 60 degree to the horizontal. The object gets displaced in the horizontal direction and 400 joule work is done. What is the displacement of the object? मग त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट किती असेल? पहा, एक ऑब्जेक्ट आहे, समजा हे ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्टला एक फोर्स लावला आहे, तो हॉरिझॉन्टल डिरेक्शनला किती डिग्री अँगल करतोय? 60 डिग्री अँगल करतोय. हा फोर्स लावलेला आहे आणि हे जे वाहन आहे, हे वाहन काय करतंय? हॉरिझॉन्टल दिशेने जात आहे. म्हणजे हे डिस्प्लेसमेंट ही आहे, फोर्स हा आहे, यांच्यामध्ये अँगल 60 डिग्री आहे. मग वर्क डन बाय द प्रवीणने वर्क डन काय केलं? पहा, Praveen has applied a force of 100 N on an object at an फोर्स किती आहे? F is equal to 100 न्यूटन आहे आणि पुन्हा थीटा इज इक्वल टू किती आहे? 60 डिग्री आहे and cos theta is equal to दिलेला आहे, cos 60 is equal to 1/2 दिलेला आहे आणि W is work done is the 400 जूल एवढं दिलेलं आहे. मग S is equal to काय ते काढायचं आहे. मग W is equal to F into S. W 400 जूल is equal to 100 न्यूटन बल into S. यामध्ये पहा, गुणिले 100 इकडे आला तर 400 भागिले 100 बरोबर S. तर यामध्ये शून्याशी शून्य S is equal to तर इथं 60 डिग्री अँगल असल्यामुळं F ची किंमत ही काय असते? F is equal to F into cos theta. मग F1 is equal to F किती आहे? 400 जूल into cos 60. cos 60 किती आहे? 400 into 1/2 आहे. हे ॲक्च्युअल फोर्स झाला. मग W is equal to F1. yes, F1 हा फोर्स हॉरिझॉन्टली फोर्स झाला, फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट झाला. मग तो W is equal to बे के बे 4 बे 0 किंवा असं सुद्धा फॉर्म्युला आपण तयार करू शकतो. याचा आपण केलेला फॉर्म्युला हा फक्त F काढत होतो आपण, नंतर W मध्ये F into S cos theta हा फॉर्म्युला सुद्धा वापरू शकतो. W is equal to किती किंमत आहे? 400 जूल. F ची किंमत आहे 100 into S ची किंमत आहे ती आपल्याला दिलेली नाही, into cos 60 याची किंमत दिलेली आहे. 400/100 is equal to S into cos theta 1/2.
100 चौक 400. मग 4 गुणिले 2 बरोबर यस, म्हणजेच 8 मीटर इज इक्वल टू यस. तर यस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट त्या ऑब्जेक्टची झालेली किती असेल हॉरिझॉन्टली, तर 8 मीटर एवढी असेल. या ठिकाणी हा फॉर्म्युला का वापरला, तर फोर्सच्या डिरेक्शनला डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन ही 60 डिग्री अँगल करते. त्याचा फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू डब्ल्यू इज इक्वल टू एफ टू एस इंटू कॉस थीटा. डब्ल्यू ची किंमत 400 इज इक्वल टू एफ फोर्सची किंमत आहे 100 न्यूटन इंटू एस इंटू कॉस 60. मग 400 अपॉन 100 इज इक्वल टू एस इंटू कॉस 60 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 1/2. मग हे भागिले 2 इकडे आणलं, 4 गुणिले 2 बरोबर यस, 8 मीटर इज इक्वल टू यस. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 8 मीटर. या पद्धतीने आपल्याला वर्कवरची एक्झाम्पल्स सोडवता येतील. आता त्याच्या पुढचा जो भाग आहे तो कोणता आहे पहा. त्याच्या पुढचा भाग एनर्जी. यामध्ये बघा व्हाय डज इट हॅपन्स, असं का घडतं. तर पहा, इफ ए पॉट हॅव्हिंग ए प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट डिंग्विशेस. जर का आपण एखाद्या झाडाचं रोपटं अंधारात ठेवलं तर ते काय होतं, कोमेजून जाईल. हे असं का होतं. त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे पहा. ऑन इन्क्रीजिंग द व्हॅल्यूम ऑफ म्युझिक system or Dolby system or TV beyond a limit, the vessels in the house starting vibrating. ज्या वेळेस आपण डॉल्बीचा आवाज खूप वाढवतो, खूप वाढवल्यानंतर काय होतं, तर त्याचे धनके बसायला सुरुवात होते आणि त्या धनक्याने व्हायब्रेशन व्हायला सुरुवात होते. घरातील भांडी वगैरे व्हायब्रेट होऊ शकतात. तिसरं, collecting sunlight on a paper with the help of a convex lens burns the paper. आपण बहिर्मुख विंगाच्या सहाय्यानं सूर्याचे प्रकाश किरण एकत्रित करून कागद पेटवतो. हे एक उदाहरण आहे. मग या उदाहरणांवरून द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स इनर्सिटी. एनर्जी. The capacity of a body to perform work is called energy. मग एनर्जी म्हणजे काय, तर the capacity of a body to perform work is called energy. एनर्जी म्हणजेच कार्य करण्याची क्षमता. The capacity of body to perform work is called energy. पहा, the units of work energy are the same. एनर्जी आणि वर्क यांचे युनिट्स जे आहेत, एकक जे आहेत ती सेम आहेत. द युनिट इन एसआय सिस्टीम, द युनिट इन एसआय सिस्टीम इज इक्वल टू जूल and in a CGS system is equal to अर्ग. वर्क आणि एनर्जीची एकक सेमच असतात, एकच असतात. द SI unit is the joule while that in the CGS system units is erg. We have learned that energy exists in various forms like mechanical, heat, light, sound, electromagnetic,
एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, सोलार एनर्जी. तर एनर्जी म्हणजे काय, तर ऊर्जा. ऊर्जा ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सामावलेली आहे. तर त्या ऊर्जेची स्वरूप कोणती, तर मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, सोलार एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, या अशा अनेक प्रकारच्या एनर्जी आहे. या वेगवेगळ्या स्वरूपात साठवल्या जातात. आता यानंतर in this chapter we are going to study forms of mechanical energy. मग आपण या चॅप्टर मध्ये फक्त मेकॅनिकल एनर्जीचा भाग पाहणार आहोत. मग मेकॅनिकल एनर्जी नेमली पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आपण या चॅप्टर मध्ये मेकॅनिकल एनर्जी हा भाग पाहणार आहोत. या मेकॅनिकल एनर्जीचे दोन भाग पडतात. एक म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि दुसरा भाग म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. दोन प्रकार या ऊर्जेचे आहेत. त्यापैकी आपण कायनेटिक एनर्जी हा भाग पाहणार आहोत. या कायनेटिक एनर्जी मध्ये बघा, व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. खालच्या घटनांमध्ये काय घडतं ते पहा. ए फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. ए फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द स्टंप. क्रिकेट बॉल फास्ट येऊन स्टंपवर आदळला. दुसरं पहा, द स्ट्रायकर हिट्स ए कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरम बोर्डच्या सोंगट्यावर स्ट्रायकरने हिट केलं, मार दिला, म्हणजे स्ट्रायकरने सोंगटीला फटका दिला. तिसरं, वन मार्बल स्ट्राइक्स अनदर इन ए गेम ऑफ मार्बल्स. गोट्या खेळताना आपण एका गोटीने दुसऱ्या गोटीला आघात करतो. फ्रॉम द अबव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट व्हेन ए मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स ए स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. ज्या वेळेस आपण एखादा मूव्हिंग ऑब्जेक्ट जर स्थिर वस्तूवर आदळला तर स्थिर वस्तू सुद्धा काय होते, गतिमान होते. फ्रॉम द अबव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट व्हेन ए मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राइक्स ए स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्स. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे स्थिर पदार्थ. एखादा स्थिर पदार्थावर गतिमान वस्तू आदळली की तो स्थिर पदार्थ सुद्धा काय होतो, गतिमान होतो किंवा त्यात गती येते. Thus the moving object has some energy. Thus the moving object has some energy, part or all of which it shares with the stationary object, thereby setting in motion. ज्या वेळेस आपण मूव्हिंग ऑब्जेक्ट स्थिर पदार्थावर आदळतो त्या मूव्हिंग ऑब्जेक्टमध्ये एनर्जी असते. ती आघात झाल्यानंतर ती त्या मूव्हिंग ऑब्जेक्टमधल्या एनर्जीचा काही भाग त्या स्टेशनरी ऑब्जेक्टमध्ये जातो आणि तो स्टेशनरी ऑब्जेक्ट त्यामुळे काय होतो, मूव्ह होतो, गतिमान होतो. द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकम ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. ज्या एनर्जीमुळं तो पदार्थ गतिमान होतो त्या एनर्जीला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. The work done by a force to displace a stationary object through a distance s is the kinetic energy gained by the object. मग कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी is equal to work done on the object. Work done on the त्या ऑब्जेक्टवर केलेलं कार्य म्हणजेच कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा शॉर्ट फॉर्म के इज इक्वल टू एफ इंटू एस. हा हे चिन्ह गुणाकाराचा आहे. मग एफ इंटू एस म्हणजेच
कायनेटिक एनर्जीज म्हणजेच वर्क डन बाय एन ऑब्जेक्ट. आता एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन जे आहे ते एक्सप्रेशन पहा, आपण एक्सप्रेस करूया ते. तर यामध्ये पहा, सपोज ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m, सपोज ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m, ऑब्जेक्ट मास m हे स्टेशनरी आहे, moves because of an applied force Bf. This generates an acceleration. This generates an acceleration A in the object and after time t, and after time t, the velocity of the object becomes, the velocity of the object becomes v. The displacement during this time, the displacement during this time is yes, the work done on the object, the work done on object W is equal to F into S. According to हे एक्सप्रेशन आपण वरती दाखवूया. मग W is equal to काय आलं तर F into S, force and displacement, according to Newton's second law of motion. न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार F इज इक्वल टू ma मास इंटू एक्सेलरेशन, हे इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी पहा, using Newton's second law of motion, S is equal to ut plus 1/2 at square. Second law of motion, second law of motion न्यूटनच्या याच्यानुसार S is equal to displacement is equal to ut plus 1/2 at square. But initial velocity of object हे स्थिर होतं, म्हणजेच त्याची इनिशियल वेलोसिटी u इज इक्वल टू काय असेल 0 असेल. मग s इज इक्वल टू 1/2, हे u 0 असल्यामुळे हे 0 येईल, 1/2 at स्क्वेअर येईल. s इज इक्वल टू, मग s इज इक्वल टू 1/2 at स्क्वेअर आल्यावर w इज इक्वल टू W इज इक्वल टू F. F म्हणजे काय हे, आणि S म्हणजे काय तर हे.
एफ म्हणजे एम ए इंटू एस म्हणजे 1/2 एटी स्क्वेअर. मग ए इज इक्वल टू एम 1/2 हे सुरुवातीला घेऊ, हे एम हे ए स्क्वेअर आणि हे टी स्क्वेअर 1/2 एम कंसात ए टी दोघाचाही स्क्वेअर येईल. हे इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन नंबर 2. आता using Newton's first equation, Newton's first equation of motion, phi is equal to u plus at. Therefore u is also 0. मग initial velocity u is equal to 0, then phi is equal to at आणि phi square is equal to at चा स्क्वेअर. हे एक्सप्रेशन नंबर 4. मग using equation number 3 and 4 by equation 3 and 4 3 आणि 4 वरून बघा तिसरं एक्झाम्पल काय 1/2 कंसात एटी स्क्वेअर आहे, एटी कंसाचा स्क्वेअर आहे, ते म्हणजे कोण आहे व्ही स्क्वेअर आहे. मग या ठिकाणी व्ही स्क्वेअर ठेवायचं. मग डब्ल्यू म्हणजेच के ई म्हणजेच 1/2 कंसात एटी त्याचा स्क्वेअर म्हणजे हा व्ही स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर हे एवढं येतं. मग द कायनेटिक एनर्जी gained by an object is the amount of work done on the object. वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 एम व्ही स्क्वेअर हे आलं. मग कायनेटिक एनर्जी काढण्याचं सूत्र आपण एक्सप्रेशन्स केलं. त्यानंतर यावरील जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया. आता तुम्हाला आजचा होमवर्क एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी हे एक्सप्रेशन सोडवा आणि नोटबुकमध्ये त्याचे फोटो पाठवा. धन्यवाद.